भविष्यात कोणी दलाली करताना आढळल्यास कठोर कारवाई होणार. मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिव मंजूर करताना मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. शरद पवारांनी माझ्यावर कधीही गुगली टाकली नाही आणि टाकणारही नाहीत असं वाटतं. माजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंची फटकेबाजी. ईव्हीएम मधील कोणताही डेटा डिलीट किंवा ऍड करू नका. ईव्हीएम संदर्भात सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश. हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करू. अपर पोलीस अधीक्षकांचं महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना आश्वासन. तर 10 दिवसात अटक न झाल्यास उपोषणाला बसण्याचा कुटुंबियांचा इशारा. रणवीर अलाहाबादी याच्या विधानामुळे इंडियाज गॉट टॅलेंटमधील आणखी 40 जण अडचणीत. 6 एपिसोडमधील सर्व कलाकारांवर गुन्हा दाखल, तर एपिसोडही डिलीट करणार. सामूहिक कॉपी आढळल्यास आता थेट होणार केंद्राची मान्यता रद्द. शिक्षक कर्मचाऱ्यांनाही केलं जाणार सेवेतून बडतर्फ. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. गडचिरोली भामरागडमध्ये चकमकी दरम्यान जखमी पोलीस महेश नागुलवार यांना उपचारादरम्यान वीरमरण. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक, तर कुटुंबियांना 2 कोटींचं अर्थसहाय्य. मुंबईमध्ये जीबीएसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद. नायर रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान एका 53 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू. सोनं लवकरच 1 लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता. काल दिवसभरात 1400 रुपयांची वाढ. दर पोहोचला 89,500 रुपयांवर. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी भारताला मोठा धक्का. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह संघातून बाहेर, तर यशस्वी जयस्वाललाही संघातून वगळलं. महाकुंभ मेळ्यामध्ये माघी पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान. शाही स्नानाची पर्वणी साधण्यासाठी कोट्यावधी भाविकांची प्रयागराजमध्ये गर्दी. लाखो भाविकांचं पवित्र स्नान संपन्न. संपूर्ण अंबानी कुटुंबाचं त्रिवेणी संगमात अमृत स्नान आणि गंगापूजन. परमार्थ निकेतनमध्ये स्वामी चिदानंद मुनी सरस्वतींकडून स्वागत, तर अंबानींकडून परमार्थ निकेतनमध्ये भोजन सेवा.